माये कीर्तन होतं भाऊ मुंबईत कीर्तन नवीन गेलो हळदीचं कीर्तन तिकडे नवरदेवाले हळद लावतात तुमच्याकडे नवरदेवाला लग्न हळदच काय मला वाटलं बुक्का लावतात का हळदच लावतात ना खरंच आंबी हळद ऐका मग हळदीचं कीर्तन चालू बा आणि नवरदेव म्हणतात आला मला म्हणे महाराज म्हटलं काय कीर्तन कशाचं आहे म्हटलं हळदीचं हळद सांगा म्हणे हळद मी म्हटलं गळ्या मला हळद माहीत नाही नवरदेवाला का लावतात सांगा म्हटलं जमत नाही म्हणे मग कीर्तन करू नका म्हणे काय नेमकं मग उत्तर द्या नवरदेवाला हळद का लावतात मग मी त्याला सांगलं म्हटलं ऐक नास्तिक लोक अंबाबाई पुढे बोकडे कापतात की देवी पुढे मग ते लोक असं बोकळ आणता बरोबर कापतात काय लय नियम आहेत भाऊ त्याचे ते बोकळ घरी आणतात त्याची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात 2 या बाजूनं 2 तिकडच्या बाजूनं आणि 1 छापा असे 5 छापे त्या बोकळाले मारून त्याला कुंकाचे टिळे लावतात आणि तो बोकळ गावातून मिरवत अंबाबाईजवळ नेतात तो म्हणे मग आपलं कसं म्हटलं जसं त्याचं नाही खोटं नाहीये तसंच आपलं आहे तुम्ही तुमचं डोळ्यासमोर घ्या काय झालं भाऊ आपल्याला या बाईनं गल्लीत आणलं आपली आंघोळ घातली हळदीचे छापे मारले कुंकाचे बोट डीजे लावून बोकळ गावात नाही खोटं आहे का साऊंडवाले बुवा डीजे लावून बोकळ गावात फिरून झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकळ मर्याईजवळ आणि त्या मर्याईले सांगतात आई आजपासून हा बोकळ बापाचा ऐकणार नाही भावाचा नाही बहिणीचा नाही मायचा नाही मर्याई जेवढी चाबी फिरविल तो बोकळ तेवढाच करते म्या